UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांकडून हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला पोलीस, RSSची विचारधारा आणि मुख्यमंत्री जबाबदार। राहुल गांधींचा हल्लाबोल, मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलल्याचाही आरोप। सोमनाथ संविधानाचं रक्षण करत होता। सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। राहुल गांधींचा दौरा राजकीय हेतूने, जातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय। फडणवीसांचा पलटवार, सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणी झाला असल्यास कठोर कारवाईचाही इशारा। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार। नाना पटोलेंचा इशारा, मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप। अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्रीपद स्वीकारावं। बीड परभणी झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींची मागणी, राजकीय वर्तुळात चर्चा। धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्यात खुनामध्ये भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा दावा। आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोत धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। छगन भुजबळांनी सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज। भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढू, अजितदादांना त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचंय। भुजबळांच्या भेटीवरील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांबाबत आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न, तोडगा काढू, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त। भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रात 20 लाख घरांची उभारणी होणार। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।